नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आमचं कसं अचानक ठरलं, गाडीत बसलो आणि मला वाटलं आता की टिटवाळ्याला जायचं. म्हणून मी म्हणलं आपण जाऊया टिटवाळ्याला. तर ही नको बोलत होती, नको जायला. नाही, मीच बोलले की जाऊया म्हणून. कारण कसं एवढे दिवस आईच्या ह्याच्यात होतो, कुठे बाहेर पडलोच नाहीये. त्याच्यामुळे मी ह्यांना बोलले चला आपण किती वेळाला जाऊया म्हटलं. गणपतीचं दर्शन घेऊन येऊया. किती लपाड. लबाड नाही, तुम्हीच लबाड आहे. ऍक्च्युली आता खाली आल्यानंतर, गाडीत आल्यानंतर आमचं कसं ठरलं, म्हणजे ही म्हणली चला जाऊया, आपण जाऊन येऊ टिटवाळ्याला. तर म्हणलं चला जाऊया. तर आता आम्ही गाडीत बसलो, आता टिटवाळ्याला आम्ही चाललेलो आहे. खरं तर म्हणजे आम्हाला आता भाजी वगैरे घ्यायला जायचं होतं, दळण भाजी. माझ्या एकदम मनात आलं की चला आपण टिटवाळ्याला जाऊया. घरी आहेत मुली, त्याच्यामुळे मग म्हटलं आईंकडे काही टेन्शन नाहीये, त्या आहेत बघा. आणि त्या सर्व काही करतात आमच्याप्रमाणे, त्या पण सर्व करतात. दोन्ही माझ्या नंदा, माझ्या मुली, आम्ही दोघं नेहमी आईंची काळजी घेत असतो. आणि जावई पण आमचा तो पण असतो. हा. सगळ्यांनी काळजी घेतली, सगळ्यांनी बघितलं की आता जातात. ऍक्च्युली खूप छान झाली. आता ती आहे ना हळूहळू चालायला पण लागलीये. आम्हाला एकदम टेन्शन पूर्ण गेलं आमचं. त्याच्यामुळे आता म्हटलं जरा निवांत झालंय तर आपण देवदर्शनाला जाऊया, म्हणून आम्ही चाललोय गणपतीला. चला चला पण बघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. किती छान झाड आहे, कलरफुल एकदम. हे बघा इथे पण आहे. इथला थोडासा रस्ता कच्चा आहे, आम्ही चाललोय तो. गाडी हलते तेव्हा तुम्हाला अंदाज येत असेल. इथून गाड्या येत जात राहतात, कारण हा शॉर्टकट आहे ना, त्याच्यामुळे इथून जातात बरेच लोक, येतात जातात. बऱ्यापैकी सिमेंटचा रस्ता झालेला आहे इथे. थोडं थोडं म्हणजे काम बाकी आहे. खंडोबाचं मंदिर दिसतंय इथे. आम्ही गेलो होतो आता जरा एक दिवसापूर्वी मुळगावला गेलो होतो. तो हा डोंगर आहे मुळगावचा खंडोबा. खंडोबा थोडासा टिपका दिसतोय डोंगरावर. हे ते मंदिर, तिथं मागे आम्ही मुळगावला गेलो होतो, खंडोबाचं मंदिर. तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल. त्याचा आम्ही मुळगावचा एक ब्लॉग बनवलेला आहे. वातावरण पण किती छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. वांगणी, बदलापूर, फुलांची झाडे वगैरे खूप छान वाटतं. एकदम मस्त वाटतं बघायला. आणि हा मी आहे. हे गाडी चालवत आहेत. निसर्ग खूप छान आहे इथला. अशा निसर्गाच्या ठिकाणी राहायला किती छान वाटतंय ना, एकदम मस्त. पूर्ण सिमेंटचा रस्ता. तुम्ही बघा, एक छोटस गाव आता लागलेलं आहे. समोरच खंडोबाचं मंदिर आहे, दिसतंय. गाड्या पण येतात जातात. इथे थांबायला ऍक्च्युली रस्ता छोटा आहे ना, त्याच्यामुळे थांबता येत नाहीये. इथे पण बघा गावातलं कसं मंदिर आहे, छान असं. काय मग कसं काय म्हणजे काय, मी नेहमी म्हणत असतो बाहेर फिरायला जायचं, तू नेहमी म्हणत असते नाही जायचं, नको जायला. पण मी दरवेळेस बोलतो इकडे जाऊ तिकडे जाऊ, इकडे फिरू, पण तुझंच बोलता नेहमी असते किंवा नको जायला, नाही जायचं. मग फिरायला जायला पाहिजे माणसाने. तुम्ही म्हणता की मी म्हणते? मीच म्हणत असतो दरवेळेस बाहेर फिरायला जायला पाहिजे. तसं फिरायला गेलं म्हणजे कसं फ्रेश वाटतं. आणि नवरा बायकोला नेहमी वेळ काढून जेवढं जाता येईल तेवढं बाहेर फिरलं पाहिजे. पण कसं आहे, लेडीज लोकांना फिरायला आवडत नसते, जेंट्स लोक उत्साही असतात, ते नेहमीच आहे. तुम्हाला पण तसंच वाटतं ना? लेडीज अजिबात नाही फिरायला बघत. नाही काय, हे उलट बोलतात ते. दरवेळेस मी बोलत असते चला चला, पण हेच येत नाही. नेहमी कंटाळा करतात. कंटाळा मी कधी करत नाही, कंटाळणारा माणूस नाही. आता पाय उचलून दाखवायचा असते, पाय असा उचलून दाखवावा लागतात. त्रास होतो, पण मी फिरायला जातो. पाय दुखतोय ना, पण दुखत असला तरी किती माणूस आहे चिकन, चेहऱ्यामध्ये लवलेश नसतो. नाही, ते खरंच आहे बरं. डान्स वगैरे सगळं नाच वगैरे करत असतो. ऑफिसला पण लोकलचा प्रवास, गरजेचा प्रवास सहन नाही होत, पण सगळं सहन करतो, पण चेहऱ्यावर माझ्या लवलेश नसतो. ते मात्र खरं आहे. काही असलं तरी ह्यांची भरपूर जिद्द चिकाटी असते, प्रत्येक गोष्टीतून जाणवते बरं का. रील्स वगैरे करायचे ते सुद्धा मी जिद्दीने करतो. पण करतो, करायचं. त्रास होणारच आहे, रेस्ट मधनं घ्यायची आणि करायचं. पण कसं आहे, प्रवास हा माझा जो ऑफिसचा आहे ना, तो 13 तासाचा होतो. त्यात बसणं आलं, उभं राहणं आलं, ऑफिस मध्ये बसणं आलं, बाहेर फिरणं आलं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मला
पायावर ताण येतो. रेस्ट घ्यायला वेळच मिळत नाही. 13-14 तास तुमचा सगळा बाहेर जातो, त्यामुळे रेस्ट वगैरे हा प्रकारच होत नाही. बरोबर आहे. रेस्ट पाहिजे. अर्धा एक तास दिवसात मध्ये रेस्ट मिळाली, काय काम वगैरे केलं तर काय वाटत नाही. पण तसं ऑफिसमध्ये करता येत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे की जबाबदारी असते. रेस्ट आराम हा प्रकार नसतं, कामच असतं. हो ना. त्यामुळं करत राहतो मी. पण फावल्या वेळात वेळ मिळाला तर मी आपलं हिला म्हणत असतो बाहेर जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, पण मीच बोलत असते पण हे येत नाही. आता निघालोय खरं, चला म्हणले, मग म्हटलं चला. अचानक ठरलं आमचं. अचानकच म्हणजे मुळगावला आम्हाला जाऊन येऊन आता 15 दिवस झाले, आणि आता इकडं म्हणजे ठरलं नव्हतं. अचानक म्हणले जाऊया, तर म्हणलं चल जाऊया. मग आता निघालोय आम्ही. कधीतरी हळूहळू निघालोय. आपलं निवांत, असं घाई वगैरे काय नाही करत, निवांत निघालोय. आणि वेळ प्रत्येकाने काढला पाहिजे, फिरलं पाहिजे. एन्जॉय इज द बेस्ट. एन्जॉय केला पाहिजे ना. एवढं पूर्ण अगोदरच सगळं म्हणजे आम्ही कधी एन्जॉय असा केलाच नाही. केला पण एवढा नाही केला, असं म्हणजे सगळ्यांनी मिळून केलाय, पण असं दोघांनी कधी फिरायला वगैरे गेलो नाही. दोघांनी केलं पाहिजे. दोघांनी मला कधीच यांनी एकट्याने नेलं नाही फिरायला. फॅमिली सोबतच गेलेलो आहे दरवेळेस. फिरलं पाहिजे ऍक्च्युली. वेळात वेळ काढून सगळ्यांबरोबर तर फिरणं आलं, प्रत्येक वेळेस फिरलं पाहिजे, ते पण महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस फॅमिली सोबत असते. त्यावेळेस त्यांना म्हटलं नाही, आता दोघांनी जाऊन येऊया टिटवाळ्याला, गणपतीला जाऊया म्हटलं. म्हणून आम्ही खरं तर चाललोय, आणि अचानक ठरलंय हे काय असं म्हणजे ठरवून नाही झालं, अचानकच झालंय. आता आम्ही टिटवाळ्याला पोहोचलो आहे. आता मंदिराकडे चाललेलो आहे. गाडीमध्ये हवा थोडी कमी होती म्हणून हवा भरत आहे. हे बघा, टिटवाळ्याला आलेलो आहे. तर थोड्याच वेळा मंदिराकडे जाऊ. अगोदर आम्ही सुरुवातीला आलेलो ना, तेव्हा एवढ्या काही इथे बिल्डिंग नव्हत्या, पण आता बघा ना किती बिल्डिंग झाल्या. बापरे, आम्ही पण आश्चर्य करतो, भरपूर बिल्डिंग झाल्या. हे बघा, गणेश मंदिर दिसतंय टिटवाळ्याचं. आता इथे आम्ही गाडी पार्क करू आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ. इथे आता पार्किंग झोन मध्ये आम्ही गाडी पार्क करणार आहोत. मंदिराच्या इथे पार्किंगची सोय आहे. इथे आम्ही आता गाडी पार्क केली आहे, पार्क करत आहेत ते. मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे. थाळी वगैरे घेतली आहे. आमच्या मागे जसं मंदिर आहे, टिटवाळ्याचं मंदिर, श्री गणेशाचं, आणि आमच्या मागेच प्रवेशद्वार आहे. आणि आता आतमध्ये चाललेलो आहे. प्रवेशद्वार आहे मंदिराचं. काका आहेत, त्यांना आम्ही विचारलं शूटिंग घेऊ शकतो का, तर त्यांनी सांगितलं आतमध्ये शूटिंग नाही घेऊ शकत. श्री गणेशाचं दर्शन घेऊन येतो आम्ही आता. श्री गणेशाचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहे. आतमध्ये शूटिंग वगैरे काही घेऊन देत नाही, फोटो वगैरे, सेल्फी वगैरे. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, आणि आता देवदर्शन घेऊन श्री गणेशाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. हा पूर्ण परिसर मंदिराचा आहे. छान वाटतंय इथे, एकदम छान वाटतंय, मस्त वाटतंय. पहिल्यांदा एकदा आलेलो आहे आम्ही इथे, आता परत दुसऱ्यांदा आलो. आमच्या मागे मंदिराचा कळस आहे. मंदिराच्या बाजूचा तलाव आहे, छोटासा तलाव आहे. बोटिंगची पण इथे सोय आहे. मागे बघू शकता बोट आहे. गणपती बाप्पा आहे बघा, मागे गणपती तुम्हाला दिसतच असेल, कारण आतमध्ये काय फोटो काढून देत नाही, व्हिडिओ पण करून देत नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच करत आहोत. तर आता आम्ही थोड्याच वेळात गाडीमध्ये बसून आमच्या घरी निघत आहोत. चला तर मग परत पुन्हा एकदा आपण भेटू. बाय.